आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. नंदिनीने मला मंत्रबंधनात बांधून ठेवलंय म्हणून मी बाहेर येऊ शकणार नाही असं वाटतं तुला? बंधन तोडून मी बाहेर येऊन दाखवते बघ. हे बंधन तोडून तू अशी बाहेर नाही येऊ शकत, कारण हे नंदिनीच्या नाग शक्तीचं बंधन आहे. ते तोडायची ताकद तुझ्यामध्ये सुद्धा नाहीये, कोणात नाहीये. माझ्या शक्तीबद्दल तुला काय माहितीये? मी सर्व सात्विक साधनी आहे. अगं मी कुठे नाही म्हटलंय ते. तुझी प्रतिभा असेल खूप मोठी, पण तुझ्यात तेवढाच गर्व देखील आहे. तुझ्याकडे बुद्धी नाहीये. त्या वनदेवीची सात्विक साधनी असणाऱ्या तुला एवढा गर्व असावा. तुला इथे बुद्धी यावी म्हणूनच त्या वनदेवीने तुला इथे आणून व्यवस्थित अडकवलंय. कळलं का तुला? मला कोणतंही बंधन अडकवू शकत नाही. मला जिथे पाहिजे तिथे मी भटकू शकते. मला बंधनात अडकवण्याचा प्रयत्न करू नका. तू साधनी जेव्हापासून झालीयस तेव्हापासून खूपच रागीट झालीयस. त्यामुळे थोडे दिवस माहेरी आली आहेस असं समजून जरा माहेरपणाला राहा. ते नाही जमणार. मला बाहेर जावंच लागेल. नंदिनी, स्वतःहून येऊन तुला मुक्त करेपर्यंत तुला इथेच राहावं लागेल. यापुढे नंदिनीच्या विषयात मी नाक खुपसणार नाही. तू नंदिनीला मला मुक्त करायला सांग. कालचक्रासाठी त्या नागवंदीच्या मृत्यूचं कारण असणारी तू बंधनातून मुक्त झाल्यानंतर नंदिनीच्या विरोधात काही करणार नाही याची खात्री काय? नंदिनी त्या नराधमांना संपवून कालचक्र परत मिळवत असताना तू नंदिनीच्या विरोधात उभे राहिलीस तर नंदिनीला अडथळा निर्माण होईल. म्हणून नंदिनीला कालचक्र मिळेपर्यंत तुला इथेच राहावं लागेल आणि तोपर्यंत तुझी इथून सुटका होणे नाही. मी त्यासाठी काहीच नाही करू शकत. मी इथे नाही राहणार. हे बघ, उगाच ओरडू नकोस. तू किती ओरडली तरी काही होणार नाही. हंगामा करू नकोस, शांत राहा. मी तुझ्यासाठी जेवण घेऊन येतो. तू त्या दिवशी फोन केला नसतास ना तर तू होतीस तिथे. मी तुला घ्यायला आले असते. गंगा गंगा, तू कोणकोणत्या मंदिरात गेलीस आणि काय काय नवस फेडले ते सांग ना. आम्ही पण ते करू. गंगा, कुणाचीही सोबत नसताना तू एकटीने सगळं केलंस. तुला खूप त्रास झाला असेल ना ग? बोल ना गंगा. तुम्हाला हवं असेल ते सगळं सांगेन, पण आता माझी मनस्थिती नाहीये. मी स्वतः सांगेपर्यंत जरा धीर ठेवा. हो, तुझं पण बरोबर आहे. तुला आल्यापासून सगळे तुला प्रश्नांवर प्रश्न विचारून हैराण करतायत. आता काही विचारणार नाही. इतका वेळ तुम्ही विचारत होता ते प्रश्नच नाहीयेत. आता मी प्रश्न विचारते ते बघा. ओमकार, त्या दिवशी अरुणची कॉलर पकडून अरुणने सीता सोबत लग्न केलं म्हणूनच गंगा घर सोडून गेली असं ओरडत होतास. आता तर तुझी मुलगी परत आली. आता काय बोलणार आहेस तू? देवी, वेळ काय आणि विचारतेस काय? त्या दिवशी माझी मुलगी सापडत नव्हती म्हणून फारच विचित्र वागलो. यापुढे अशी चूक नाही होणार. गंगाच्या आयुष्यात एवढं सगळं घडतंय. गंगा, तुला माहितीये का, बाबांना ना सीताईला या घरात राहू द्या असं मीच सांगितलं होतं. म्हणूनच सीताई अजून आपल्या घरात राहते. तिला पण आपल्या सोबतच राहू दे गंगा. आता वातावरण निर्मिती होते. कोण आहे सीता? काय रे, तिला सीता आठवत नाहीये? बहुतेक सगळ्यांना भैरवीचा संशय येतोय. आता काय करायचं? सीता कोण असं विचारते म्हणजे ही नक्कीच गंगा नाहीये. गंगा नाहीये
याचा अर्थ ही बाबांशी खोटं बोलून इथपर्यंत आलीये का? किंवा सगळ्यांची फसवणूक करण्यासाठी बाबाच तिला इथे घेऊन आलेत? काय ग गंगा, सीताई जानकी आई सारखी दिसते म्हणून तूच तिला इथे घेऊन आलीस ना, आणि आता तूच विचारतेस ती कोण आहे? देवसेना, तिने विचारलं यात काय चूक आहे? सीताने गंगाला किती मोठा धोका दिला होता. हा, गंगा आहे म्हणून शांत बसली. दुसरी कोणी असती ना तर त्या सीताची धुलाई करून महालातून हाकलून दिलं असतं. जिची गरजच नाही ती कोण आहे विचारणं योग्य नाही का? तू बरोबर विचारलंस गंगा. बिचाऱ्या गंगाने या घरात खूप त्रास सहन केलाय. ही गंगा नाहीये. मला हिचं वागणं संशयास्पद वाटतंय. हिच्यापासून आधी देवसेनेला वेगळं करायला हवं, नाहीतर देवसेनेला हिच्यापासून धोका असू शकतो. देवीने भैरवीला वाचवलं. देवी आणखी काही विचारण्याआधीच तिला इथून जायला सांगितलं पाहिजे. देवी, गंगा आताच घरी आलीये ना, तिला जरा शांत राहू दे की. निघ इथून. हो हो, तू बघावं तेव्हा फक्त मला ओरड. ठिणगी टाकलीये, आता बरोबर आग लागेल. एक बरं झालं सीता कुठे आहे म्हणून कोणी विचारलं नाही. गंगाला येऊन किती वेळ झाला, अजून सीताई कशी नाही आली? देवसेना आता विषय का वाढवते? ठीक आहे, मीच इथे सीताईला बोलावून आणते. ती सीता इथेच राहते का? गंगा असताना सुद्धा अरुणने मंगळसूत्र बांधलेल्या त्या सीताला भेटायचंय. सीता आल्यावर भैरवी कशी वागेल कोणास ठाऊक. सीता, 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 कुठे गेली? सीताई कुठे गेली माहिती नाहीये. कुठे गेली असेल काय माहित. दुकानात गेली असेल. ती आली ना की तिला सांगते गंगा आलीये. गंगा, गंगा. काय रे, काही सांगत तरी ती सीता इथेच असायची. आज कशी दिसत नाहीये पण? गंगा, सीताई कुठेतरी गेलीये. ती आल्यावर आपण तिला भेटू. आता चल आपण आपल्या खोलीत जाऊया. सगळे इथेच असताना ती कुठे गेली? ठीक आहे, ती आल्यावर आपण तिला भेटू. चल गंगा. कुठेतरी भाजी आणायला गेली हो असेल बाबा, रे. आणखी कुठे जाणार आहे ती? काय केलीस जायची सीता? गंगा शांत आहे म्हणजे नक्कीच मोठं वादळ येणार आहे. सीता निघून गेलीये हे कोणालाही माहित नाहीये, पण सगळ्यांना कळल्यावर काय होईल माहित नाही. गंगा घरी परत आली म्हणून सीता हे घर सोडून निघून गेली असं वाटतंय. देवसेनाची यापुढे तीच काळजी घेईल असा मी विचार करत होतो, पण आता ही नवीनच अडचण समोर आली आहे. लवकरच भैरवीला सांगावं लागेल गंगाचा सगळे तिरस्कार करतील असं वागायला सुरुवात कर म्हणून. गंगा, तुला आईस्क्रीम खायचंय का? फ्रीज मध्ये आईस्क्रीम ठेवलंय, मी जाऊन घेऊन येते. हा, आपण दोघी ठीक खाऊया. आहे. भैरवी, जरा इकडे ये. बोला. जरा हळू बोल. भैरवी, सीता कोण आहे असं जेव्हा तू विचारलंस तेव्हा सगळ्यांना तुझ्यावर संशय येईल म्हणून मी घाबरलो होतो. बरं झालं तू वाचलीस. गरज नसेल तिथे जराही तोंड उघडू नकोस भैरवी. नाही बोलणार. हे बघ, तू मोठ्या मंत्रशक्तीच्या जोरावर बरेच चमत्कार केले असशील, पण संसारी मुलगी होणं ही काही साधी सुधी गोष्ट नाहीये.
तुला समजताना मी काय बोलतोय ते भैरवी? समजलं. आता आणखी एक महत्वाची गोष्ट. धर्मा आणि ती देवी गंगाच्या प्रत्येक गोष्टींमध्ये डोळ्यात तेल घालून कायम लक्ष ठेवून असतात. त्यांच्यापासून तू खूपच सावध राहा, कळलं ना? राहीन. एवढंच नाही, सीताला आणि अरुणला आपण एकत्र आणण्याचा विचार करतोय. आता सीता घरात नाहीये असं म्हणतात. ती असती तर देवसेनाची काळजी घेणं, घरची सगळी कामं करणं हे सगळं तिने केलं असतं. सीता इथे नाहीये म्हणजे आता हे सगळं तुलाच करावं लागेल. तू यासाठी इथे आली नाहीयेस हे मला माहिती आहे. त्यामुळे शक्य होईल तेवढ्या लवकर अरुण तुझ्यावर खूप रागवेल असं काहीतरी कर. त्याच्याच तोंडून तू घरातनं बाहेर जा असं बोलायला त्याला भाग पाड. हा. ठीक आहे. मी घरात नव्हते तेव्हा काय काय घडलं बरं घरात? तू घर सोडून गेलीस हे ऐकून मी खूप अरे. रडले. मग सीताईने मला खूप समजावलं माहितीये. त्यानंतर तू माझ्याशी फोनवर बोललीस, मग मी नॉर्मल झाले. माझा बर्थडे होता तेव्हा माझ्या बर्थडे साठी मंजू आजी, देवी आजी सगळे जाऊन माझ्यासाठी मोठा महागातला ड्रेस घेऊन आले, पण तो नाही आवडला मला. सीताईने दिलेला ड्रेस मला खूप आवडला. थांबा मी तुला दाखवते. हे घे, हा बघ. सीताईने स्वतः तिच्या हाताने तिच्या साडीचा ड्रेस शिवलाय. ती सीता पण देवसेनावर खूप प्रेम करते. कसा वाटला ड्रेस? खूप छान दिसतोय. बरं, त्या दिवशी तुझ्या बर्थडेला काय काय केलंस? काहीच नाही. मी एका जागी अडकले होते. सगळे मला शोधत होते, त्यातच उशीर झाला. तू अशी कुठे गेली होतीस? सांग ना. कुठे अडकली होतीस विचारते ना. ते रहस्य आहे, कुणाला सांगायचं नाही असं आजोबांनी सांगितलंय. राजशेखरने सांगू नको म्हटलंय. म्हणजे नक्कीच ती कालचक्राची जागा असणार. मला पण नाही सांगणार का? कुठे होतीस सांग ना बाळा. ठीक आहे, तुला म्हणून सांगते. पण तू कुणाला सांगू नकोस हा. ठीक आहे. देवसेना, हा? काय बाबा? देवसेना, तू जाऊन सीताच्या खोलीमध्ये झोप. हो बाबा, मी सकाळपासून सीताईला भेटलेच नाहीये. मी सीताई बरोबर झोपते. ठीक आहे. गुड Good नाईट. night. बाय. गंगाच्या रूपात वावरणं थोडं कठीणच आहे. तुझ्या मनात काय चाललंय ते कळतंय मला. मी सीताच्या गाळ्यात मंगळसूत्र बांधलं हे तुला आवडलं नाही हे मला माहिती आहे. यानेच गंगाला सोडून सीताच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. याच गोष्टीचा कांगावा करून याला जवळ यायला द्यायचं नाही. मी सीताच्या गाळ्यात मंगळसूत्र बांधलं, पण तिच्यावर माझा अजिबात हक्क नाहीये अगं. त्या दिवशी सीताला वाचवण्यासाठी माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. आणि हे तुला सांगायची माझी हिंमत नाही झाली म्हणून मी लपवलं तुझ्यापासून. पण त्यामुळे एवढं मोठं रामायण घडेल असं मला वाटलं नव्हतं कधीच. सीता फॉरेनला जायचं असं म्हणत होती. त्याची तयारी सुद्धा मीच केली.
आता आपल्या दोघांमध्ये कधीच कोणी दुसरं येऊ शकणार नाही. बाबा सीताई आउट हाऊस मध्ये नाहीये बाबा. ती कुठे गेली माहिती नाही. मी इथेच झोपते. हा दिवशी मी तिच्या शरीरात शिरून तिचं आयुष्य खराब करून टाकलं. एक भक्त म्हणून तिने केलेल्या पूजेसाठी आणि प्रार्थनेसाठी तिने मागितलेलं वरदान मला द्यायला हवं होतं. पण आज गंगानेच मला हे वरदान दिलं आहे. गंगाचं रूप मला मिळालं म्हणून मला सहजपणे या महालात प्रवेश मिळाला. गंगाच्या या रूपामुळे कुणालाच संशय येणार नाही आणि त्या नराधमांकडून कालचक्र मिळवणं पण सोपं जाईल. कमी वर्ष माझ्या आईसोबत राहिले, पण या वारुळात मी 20 वर्ष राहिले. ज्यांनी मला या वारुळात बंधनात ठेवलं त्यांच्याप्रमाणे हे माझं तुरुंग असेल, पण माझ्यासाठी हे माझ्या आईचं गर्भाशय आहे.
गंगा असताना ती जशी पूजा करायची तशीच पूजा मी आता करणार आहे. हे माझ्यासाठी नाही, गंगासाठी. या वारुळ्यात बंधनात ठेवणाऱ्या नराधमांपैकी तंबोरांचा जसा बळी घेतला तसाच मी बाकीच्यांचा पण घेणार आहे. त्याआधी वनदेवीची ती कालचक्र देवीच्या चरणांची ठेवायची आहेत. गंगा, काय झालं गंगा? एवढ्या रात्री वारुळासमोर येऊन उभी का राहिलीस तू? अगं केवढी थंडी आहे. चल आपण जाऊया. चल. देवसेना, उदास का दिसतेस? काय झालं? सीताला भेटायला आउट हाऊस मध्ये गेले होते, पण सीता कुठेच नाहीये. इतके दिवस गंगाई नव्हती, आता गंगाई आलीये तर सीताही कुठे दिसत नाही, म्हणून उदास आहे मी. आई, ठीक आहे आई, मी गंगाई सोबत जेवायला जाते. हा ऐक ना देवसेना, आई तुला जे सांगेल त्याला नाही म्हणायचं नाही. हं, मी तुझं ऐकलं नाही असं कधी झालंय का? सांग नाही, काय झालं? आता आपल्या घरात जी गंगा आलीये ती गंगाच आहे यावर माझा विश्वास बसत नाही. हे ऐकून तुला टेन्शन येईल हे मला माहिती आहे, पण माझ्यासाठी तुला हे सगळं करावं लागेल. हं, तू जाऊन आता गंगा आईला सगळ्यात पहिले जानकी आईला कधी भेटलीस आणि कोणत्या परिस्थितीत भेटली विचार. याचं उत्तर देताना कळेल की ती नक्की कोण आहे ते. पण आई, तूच मला शिकवलेस कधीही कोणावर विनाकारण संशय घ्यायचा नाही म्हणून. आता काय झालं तुला? तूच गंगावर संशय घेतेस असं कसं आई? तू खूप भोळी आहेस ग. गंगा आत्ताच घरी आली आहे ना, नको घेऊस तिच्यावर संशय. नाही ग बाळा, तू एकदा माझ्यासाठी हे विचारून जा. आपल्या गंगाला मी नाही ओळखणार का? ती आपलीच गंगा आहे. मला शाळेत जायला उशीर होतोय, मी चालले, बाय. अगं may I come in, sir? येस. सर, आपल्या कंपनीमध्ये अकाउंटंटच्या पोस्टसाठी 4 कॅन्डिडेट्सना सिलेक्ट केलं गेलंय. जर का तुम्ही चेक केलं तर त्यांना अपॉइंटमेंट लेटर देता येईल. त्यांना एक एक करून आतमध्ये पाठवा. ओके सर. मॅडम आत या. ओके सर. गुड मॉर्निंग सर, आय एम अनिता. बसा. थँक यू सर.
सर माझे नाव अनिता आणि मी MCA केलंय. शाईन शेड ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये मी 4 वर्ष काम केलंय. अच्छा असं का? ठीक आहे, तुम्ही बाहेर थांबा. ओके सर, या. थँक्यू. तुम्ही आत या मॅडम. एक्सक्यूज मी, सर. हा, इथे ऑफिस मध्ये इंटरव्ह्यू सुरू आहे. बसा मॅडम. ती फाईल जरा पुढे पाठवायची आहे. ओके, मी नंतर कॉल करतो. हा, तुमचं नाव काय? नंदिनी सर. कोणत्या गावाच्या तुम्ही? चेंगलपट्टूच्या पुढे पार्वतीपुरम. तुमच्या आईचं नाव पार्वती आहे का? हो सर. माझ्या हक्काचं कालचक्र मला परत दे. सर काय झालं सर? आपण कोणालाही पाहिलं, कोणत्याही मुलीला पाहिलं, अगदी लहान मुलीला पाहिलं तरी संशयाच्या नजरेनेच बघायचं, कारण आता आपला अंत सुरू झालाय. सर काय झालं सर? या ऑफिस मधून सगळ्यांना बाहेर काढ. आपल्या ऑफिस मध्ये कोणी मुलगी नकोय, लेडीज नकोच आहे ओके, सर. ऑफिस मध्ये. व्हेकन्सी पोस्ट वर सगळ्या पुरुषांना अपॉइंट करा. ओके, Get out! ओके. या मॅडम या. प्लीज बाहेर या. ये ओमकार, काय झालं? गंगा घरी परत नक्की येईल, ना वेळेच्या आधी ना नंतर असं सांगितलं होतं तुम्ही ताई. तुम्ही सांगितल्याप्रमाणे गंगा परत आली आहे ताई. तुम्ही सांगितलेलं तसंच घडलं ताई. माझ्या मुलीला परत घरी आणलं. खूप खूप आभार ताई. आनंदाची बातमी दिली तरी तुम्ही गप्पच आहात. यावर मी काय बोलू? मी गंगाची रक्षक आहे असं सांगितलं होतं, पण मी असताना सुद्धा जे घडायला नको होतं तेच घडलंय नाही. तेव्हाच्या परिस्थितीत मी काही करू शकले नव्हते. फक्त तमाशा बघत राहावं लागलं होतं. गंगासोबत मी पण विश्वासघात केलाय. मी दैवी अवतार असल्याचा अभिमान होता, पण गंगावर झालेल्या अत्याचाराने मी पण एक सामान्य असल्याची जाणीव झाली. तुम्हाला एक गोष्ट माहितीये का? गंगाची मी मदत नाही करू शकले म्हणून मी माझा अभ्यास, करुणन्यास, जलार्पण, नियमित देवाची पूजा सगळं काही सोडलं होतं. माझ्या काळूची मनापासून पूजा करणं देखील थांबवलं होतं. ताई, या जगावर वाईट माणसं राज्य करू शकतात, पण चांगल्या माणसांनी थकलं नाही पाहिजे.
प्रत्येकाच्या नशिबात काही ना काही लिहून ठेवलेलेच आहे. गंगाला गरज असताना तुम्ही तिची मदत नाही करू शकलात हेच तिच्या नशिबात असावं. पण यात तुमची काय चूक ताई? बदल. तिचं भाग्य बदललं पाहिजे. मला ते करायला हवं. जिथे खरी श्रद्धा असते तिथे रेड्यावरून यमराज जरी आले तरी त्यांना रिकाम्या हाताने परत जावं लागतं. याचं तिरुकडायपूर मार्कंडे उत्तम उदाहरण आहे. तसंच मलाही करायला हवं होतं. देवभक्तीने सगळं काही शक्य आहे, पण ते करून घेण्याची कुवत मनुष्यामध्ये नाही. माझ्या काळूचं मन फुलासारखं आहे. काळूमध्ये कसलीच कमतरता आपण काढू शकत नाही. पण काळू असतानाही गंगाने एवढा त्रास भोगला म्हणजे त्यात माझी चूक आहे. माझी भक्ती कुठेतरी कमीच पडली. म्हणूनच गंगाच्या बाबतीत मी हरले. विजय मिळवणाऱ्यालाच काळू जवळ जागा आहे. पराजित झालेल्यांना काळू जवळ जागा नाही. माझ्या पूजेची काळूला गरज नाहीये. गंगाने वारुळाची पूजा थांबवली म्हणूनच प्रॉब्लेम सुरू झाले ताई. तुमची पूजा तुम्ही थांबवू नका ताई. कोणत्याही देवाची पूजा करतो तेव्हा कशाला करतो हे विचारत नाही देव. मग नाही केली तरी का नाही करत हे नाही विचारणार. तुमची शक्ती कमी नाही झाली पाहिजे ताई. नाही होणार. काळूने दिलेली गोष्ट कमी नाही होणार. काळूने एकदा दिलं की दिलं. काळूने दिलेली शक्ती आयुष्यभर माझ्याकडेच राहणार आहे. नक्कीच ताई. तुम्ही तुमच्या परीने सदैव सत्कार्य करत राहा. तुमचा शब्द खरा ठरला. गंगा घरी परतली. घरी येऊन तुम्ही तिला आशीर्वाद द्या ताई. तिला आशीर्वाद देणारी मी कोण? मी कोण आहे? तुम्ही काळूपासून लांब झालात. गंगाला का लांब करताय? अहो तुमची गंगा ताई. ती माझी गंगा नाहीये. एका बाईच्या पोटी जन्मलेली मुलगी. एका महिलेपासून दुसऱ्याचं रूप धारण करून आपल्या धर्माचं रक्षण करते. ती आता एकटीच आली आहे आणि जोशात आली आहे. तिच्या माझ्या भेटीची योग्य वेळ येणार आहे. तेव्हा मी स्वतः महालात येईन. आता निघा तुम्ही. तुमचं बोलणं मला काही कळत नाहीये, पण काहीतरी विचित्र आहे एवढंच कळलं. काही घडलेलं असो, एकदा का घराला तुमचा पाय लागला की ते सगळं ठीक होईल यावर माझा विश्वास आहे ताई. येतो मी. तू आल्यानंतरच गंगा, दादा आणि अरुणच्या चेहऱ्यावर हसू बघायला मिळालं आम्हाला. माझ्या पण लक्षात आलं मंजू. गंगाने सगळ्यांच्या मनात स्वतःची जागा तयार केलीये हे आत्ताच कळतंय. काय हो, आजकाल तुम्ही गंगाचंच फार कौतुक करतायत. गंगाचं कौतुक होतंय तर तुमचं काय जातंय? गंगाच आता आपल्या कुटुंबाचं सर्वस्व आहे. यापुढे तिच्याशी जरा आदराने वागा. गेलेली परत आली, मला याच तर टेन्शन आहे. तिचा मी कसला आदर करतो? सगळे माझ्या नशिबाचे भोग आहेत. गंगा आली म्हणून सीता निघून गेली. तिची तर कोणीच विचारपूस करत नाहीये. अरे अरे, सगळ्यांनी नुसती मज्जा करा. माझा त्रास मलाच माहित. आता तुला काय झालंय ग? तुला कसला त्रास होतोय? तुझ्या नवऱ्यासारखा माझा नवरा बिझनेस साठी गेला असता तर काळजीच नव्हती. पण घरात राहून नुसता हादरत असतो हाच मोठा त्रास आहे.
आता यात काही नवीन आहे का? नुसता हादडत असता तर काही नव्हतं, पण आता ताप घेऊन चादर ओढून ढेंगे वर करून झोपलाय नुसता. त्या माणसाला थंडी वाजेल म्हणून एसी पण लावू शकत नाही. असं फुटकं नशीब आहे ना माझं. तुला काही झालं असतं ना तर अख्खा महाल डोक्यावर घेऊन नाचली असतीस. हेच दुसऱ्याला झालं तर त्याची किंमत नाहीये. तू चल गंगा, त्यांना काय झालं आपण बघून येऊया. चल लीला. चल रे, आपण पण बघून येऊ. चल. काय ग तुम्ही सगळे कुठे चालला? देवीच्या नवऱ्याला बरं वाटत नाहीये काय दादा. बोलतेस? लवकर ये लीला. ठीक आहे आली. ईश्वर काय झालं रे तुला? ताप भरलाय भाऊजी. काय ग तुझ्या नवऱ्याला बरं नाहीये तर ह्याची काळजी घेता येत नाही? केवढी बेजबाबदार आहेस तू. हलकासा ताप आला असेल असं वाटलं दादा. एवढं सिरियस असेल असं माहित असतं तर आधीच डॉक्टरला बोलवलं असतं ना. बिचारे तापाने फणफणतायत आणि तू एवढं सहजपणे बोलतेस. दादा, डॉक्टरांना लवकर बोलावून घे. ठीक आहे, असं कोणी वागतं का? हॅलो डॉक्टर, मी राजशेखर बोलतोय. आमच्या घरातल्या ईश्वरची तब्येत बिघडली आहे, लगेच महालात येता का? असं होय डॉक्टर, बरं ठीक आहे. डॉक्टर कुठल्या तरी इमर्जन्सी केसमध्ये अडकले आहेत, त्यांना यायला उशीर होईल असं ते म्हणतात. भाऊजी अँब्युलन्सला फोन करा ना, मग आपण दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन जाऊ. हो. बाबा उगाच हॉस्पिटलच्या फेऱ्या होतील. मी बघते, ताप असेल तर यांना हॉस्पिटलला घेऊन जाऊ. गंगाच्या हातात एवढी पॉवर? गंगाचं अस्तित्व विसरून भैरवी मांत्रिक शक्तींचा वापर करते. गंगाचा हात लागताच मंत्रजप केल्यासारखे लगेच उठून बसले. यात कसलं आश्चर्य आलंय ग. गंगा मुळात आहेच खूप श्रद्धाळू. तिच्या हातावर विशेष त्रिशूळ रेषा सुद्धा आहेत. आणि आताच ती सर्व देवदर्शन करून आलीये आणि म्हणूनच तिच्या आत पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आले आहेत. म्हणूनच गंगाचा हात लागताच देवीचा नवरा बरा झाला. हो ग मंजू. बरं झालं मंजूने सगळं सावरून घेतलं, नाहीतर काय झालं असतं कोणास ठाऊक. भैरवीला जरा सांभाळून राहायला सांगितलं पाहिजे. हे काय, माझा हात लागताच बरा झाला, हे कसं घडलं माहिती नाही. गंगाने देवदर्शन केल्यानंतर तिच्या हाती शक्ती आलीये. हो ना, गंगाचा आधीपासूनच ज्या गोष्टीला हात लागतो ती चांगली होते. खूप शक्ती आले वाटतं. चला. मी बराच वेळ काही खाल्लं नाही म्हणून पोटात नुसते कावळे ओरडतायत. मी आधी किचन मध्ये जाऊन काहीतरी खाऊन घेतो. चला बाजूला जाऊ द्या, मला जाऊ द्या. किचन मध्ये काही आहे की नाही बघायला हवं. भैरवी, बरं झालं आपण वाचलो. यापुढे असं काही करू नकोस, जरा सांभाळून राहा. राजशेखर,
या दादा. राजशेखर कुठे आहे ग? ते रूम मध्ये असतील. तुम्ही बसा, मी त्यांना बोलवते. बरं बसतो. जरा डोकं दुखते. कॉफी आणशील का? ठीक आहे दादा, आणायला सांगते. गंगा, लक्ष्मी कुठे गेली? ती दुकानात गेलीये. काही हवंय का? विच्छू दादा आलाय गंगा. त्यांना कॉफी हवीये. तू बनवून आणशील का? ठीक आहे, मी बनवून आणते. ठीक आहे. कॉफी. तू कशी काय? असं काय बघताय? कॉफी घ्या ना. राजशेखर, 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 अरे कुठे आहेस तू राजशेखर? केलेलं पाप स्वस्थ बसू देत नाही, पळवणार. असंच तुम्हाला या जगातून पळवून लावते. राजशेखर, राजशेखर, ये विच्छू, आताच तू आल्याचं लीलाने सांगितलं. असं अचानक न सांगता कसा काय आलास? ते जाऊ दे रे पार्टनर. गंगाला मी खाली पाहिलंय. अच्छा, गंगाला तू भेटलास होय? अरे काय तू? तुझा पण तिच्यावर विश्वास बसला ना? बस बस, इथे बस. अरे काय बोलतोस तू पार्टनर? विच्छू, भैरवी गंगाचं रूप घेऊन आलीये अरुणच्या आरोपातनं वाचण्यासाठी आणि घरातल्या सगळ्यांना विश्वासात घेण्यासाठी. अरे मीच ही युक्ती काढलीये. काय, कशी वाटली माझी युक्ती? थोड्या वेळासाठी मला काहीच कळलं नाही. मेलेली गंगा इथे कशी काय आली म्हणून मी घाबरून गेलो. आता कळलं ना? बरं, कारणाशिवाय इथे येणाऱ्यातला तू नाहीयेस. असा अचानक कसा काय आलास? मला शांतपणे आयुष्य जगता येत नाहीये पार्टनर. कोणत्याही मुलीला बघितलं ना की ती नंदिनी असेल याची मला भीती वाटते पार्टनर. म्हणूनच इथे महालात राहण्यासाठी मी निघून आलोय. तू इथे राहिलास तर मला आनंदच होईल विच्छू. पण ऐक, भैरवीला सारखं सारखं बघून ती गंगा आहे असं समजून गंगा जिवंत नाही आहे हे दाखवून देऊ नको. तू सांगशील ना तसंच वागेन मी. ठीक आहे, पण हे सगळं तंबोरांना माहितीये का? अरे ते नाही आहेत, म्हणूनच तर भैरवीच्या हातापाया पडून ही सगळी नाटकं मला करावी लागतायत. नंदिनीने स्त्रीरूप धारण केल्यापासून तंबोरान मात्र कुठेच दिसले नाही. त्यांच्याशिवाय आता नंदिनीला कसं शोधायचं? तेच रे, आता मला पण काहीच कळत नाहीये. नंदिनीला स्त्रीरूप मिळालं हे आपल्याला माहित नसेल, पण त्या मुनियप्पाला माहिती असेल ना? मुनियप्पाला नक्कीच माहित असणार. मग आपण मुनियप्पाला पकडून चौकशी केली तर नंदिनी कोणत्या रूपात आहे हे कळेल ना आपल्याला. ही खूपच चांगली कल्पना आहे. मी लगेच तयारीला लागतो. शेनायगी ताई, ताई पाया पडते ताई. ओंकार सांगत होता तुम्ही येणार आहात म्हणून. त्याने सांगितल्याप्रमाणे तुम्ही आलातच. खूप आनंद झाला ताई. गंगाच्या महालामध्ये कोणी कधीही शिरू शकतं. पाहुणचार करायला मात्र कोणीच नसेल असं मला वाटलं नव्हतं. मात्र तुम्ही असं का बोलताय ताई? मी इथे येऊन किती वेळ झाला तरी कोणाचाही काही पत्ता नाहीये. सगळे आपापल्या कामात असतील म्हणून कोणी फिरकले नसेल. येतीलच आता. ताई, कधी आलात? मला आशीर्वाद द्या. सुखी राहा. तुम्हाला भेटायला यायचा मी विचारच करत होतो, पण तुम्हीच आलात. तुम्हाला भेटल्यावर देवदर्शन घडल्यासारखं वाटतं. मला सुद्धा आशीर्वाद द्या. आशीर्वाद. मला पण आशीर्वाद द्या.
उठा उठा. या भाऊजी. या ताई या. कधी आला? पाया पडतो हा. सुखी राहा. कोण आहे ते या पार्टनर? शैनायगी ताई आहेत रे बाबा. खूपच शक्तिशाली आहेत. आशीर्वाद घे यांचा. आशीर्वाद द्या. सगळ्यांनी विभूती घेतलीये, पण जिने घ्यायला पाहिजे तिने नाही घेतली. तुम्ही कोणाबद्दल बोलताय ताई? गंगाबद्दल बोलताय का? थांबा हा, मी बोलवते. गंगा, गंगा. शैनायगी ताईचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. त्या आल्या तेव्हा तू कुठे होतीस गंगा? ये, येऊन आशीर्वाद घे. ये.